या स्पर्धेच्या माध्यमातून या कारणास्तव इथून पुढच्या मॅचेस तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण 2 ठिकाणी हॅपीज खेळायला जायचं आहे, त्यामुळं मजाच आहे. कारण काल पुण्यात आता खेळून आलो आपण. जसं पुण्यात खेळलो तसं आज इथंच खेळायचं आहे. एकदा ह्या ग्राउंडवर, तिथं झाल्यानंतर त्या ग्राउंडवर. असं मजा येणार आहे. तो चेहरा एवढा सुजला आहे. रात्रभर जागरण झाले, फक्त 3 तासच झोपलो आहे. जरा झोपून आली सोडा निवांत, पण 3 तास निवांत घरात नो डिस्टर्ब, असा नो आवाज तेन तसा झोप लागलेली. आता गाणं न्यायला आलेला आहे. आता गाणाभर आता आम्ही निघणार इथून करोलीसाठी. तर चला जाऊ. Okay, let's go. हे ग्राउंड चांगली बॉलिंग करत असताना दादा हां हॅपीज मॅच बघायला सुद्धा पब्लिक आले. ठीक बरं, सगळं पब्लिक आणि आमचा लंगडा घोडा इकडे बघ रे. काम सोडून आज इकडे मॅच खेळायला. लंगडा घोडा आता टॉस झालेला आहे आणि आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्याने यो कोरले स्टार इकडे बघे. आयकॉन प्लेअर हो यो आयकॉन गँग. आता आमची मॅच आहे कोरली सोबत. त्रिमूर्ती कोरले, मच्छिंद्र पवार काळ्या भाऊ सोबत मॅच आहे. 6 ओव्हरची मॅच आणि ओपनिंग बॉलर नामदेव थोरात बॉलिंग टाकतो लय जोरात. त्यामुळे आता बघायला मजा. आता सुरेश कांबळे बॉलिंग प्रॅक्टिस करायला लागला आहे. टाचा उचलला नाही, टाचा बांधायचा, सॉरी टाचा टिकूनच बॉल टाकायचा आहे. ही बघ. हां सुरेश दिसतोस का उजेडात? हां नामदेव थोरात पहिली बॉलिंग करणार. नाही सांगितलं मी आलाच तू. हे राजू थोरात रबर बॉल खेळायला असलं, मान्सून बॉल खेळायला बाबळी चड्डी. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. तर आता आमची मॅच झालेली आहे आणि सगळे आता स्पॉन्सर गाणा मुरले आज आमच्याकडे बघणार आहे. गाणा डुरले. दुपारीच जातो म्हणते ते, असं बघून मला घरात चाललेलं आहे. 100% तिने ओळखलेला आहे. फाडणार आहे, काय तर घर होणार आहे, पैशाला फाटणार आहे. ओळखलेला आहे. वजर चौंड्याला जाऊन काय आणि पहिल्या इनिंगला कोहलीनं बॅटिंग केली. यो लागलाय डावरा आमच्यातनं मारायला कानकेन. आणि स्कोर केला कोहलीनं 6 ओव्हरला 53 करायचा होता. हो सॉरी 61 केलता, 62 करायचा होता. आणि आम्ही 5 बॉल राखून मॅच. बालाजी ना गुडघ्यापासून 6 मारला, पॅन्ट फाटली. जर दाखव बालाजी. गुडघ्यापासून 6 मारला गाड्यानं. दाखव की जाऊ की गुडघ्यापासून 6 मारलाय. जोरात मारला, पॅन्ट फाटली. आता राप दिवशी जाग्यावर पाय फिरवलं आणि डायरेक्ट पॅन्ट फाटले. आणि 5 बॉल राखून मॅच जिंकले आणि फायनल एंट्री केली आम्ही. तर आता दोन्ही टीमांना मैदानात वरती बोलवलेलं आहे. आणि आमची टीम ही आमची टीम आहे आणि अपोजिट कोरली टीम. आता आपण बी जाऊन तिथं बसायचं आहे. जवळ गेलो तुम्हाला दाखवतो. आता फायनलचा सामना होणार आहे. टॉस आताच होणार आहे आणि पाहुण्यांच्या हस्ते टॉस होऊन आणि मैदानात मॅच चालू होणार. तर आता राष्ट्रगीत झालेलं आहे पाहुण्यांच्या हस्ते. आता सगळे चालले आहेत आणि टॉस आपण हारलेला आहे. आणि टॉस हारून अपोजिट संघानं बॅटिंग घेतल्या, कारण का आमच्यातले लय मारतील म्हणून आधी त्यांनी बॅटिंग घेतलं. आम्हाला बरंच झालं. आता आम्ही पहिला बॉलिंग करणार आणि पट मॅच संपवून फायनलला फायनल जिंकून ट्रॉफी घेऊन फोटो काढत बसणार. आता हे बघा ना, पिचिंग टाक बरं, पिचिंग टाक. अरे हो पिचिंग असतो मग काय टाकणार? ब्लॉकल टाक बरं. ओ माय गॉड, हा ब्लॉकल पायो मार. ओ माय गॉड, शॉट रे शॉट, फटका छान. चला स्टंप घे. बेस्ट बॉलर आमचा कुमनोळीचा गाणा उर्फ रफ्तारचा राजा. काय रे पुढं काय? रफ्तारचा नाही रे, मग अख्तरचा राजा. रफ्तारचा राजा आहे का? आता आम्ही आमच्या संघ आलता. आता फिल्डिंग करा. आता आम्ही इथे बक्षीस मारलेलं आहे पहिलं. आता आम्ही आमचं दुसरं मिशन आहे. आगाय यो बघा काळा भूत. मार त्याला.
तर आताच आमची मॅच झालेली आहे आणि पहिला अपोजिट संघाने बॅटिंग करत 6 ओव्हरला 60 धावा केल्या. ज्येष्ठ त्याने जास्त धावा केल्या आणि 60चा पाठला करत आमच्या पहिल्या ओव्हरला 1 विकेट, दुसऱ्या ओव्हर नाही, पहिल्याच ओव्हरला 2 विकेटा पडलेल्या. परत नामदेवतीने मॅच घेऊन काढले आणि तब्बल 4 ओव्हरमध्ये मॅच संपवली. निवांत 2 ओव्हर राखून मॅच संपवली आणि आता पहिलं प्राईज आम्ही घेतलेलं आहे. आता कमिटीकडनं प्राईज घेणार, बक्षीस घेणार आणि इथून आम्ही वजरचोंडेला जाणार आहे. वजरचोंडेला पण हॅपीची मॅच आहे. तर चला कारण का त्यांचा फोन आला आहे, लवकर नाही आला की बाहेर काढणार, त्यामुळे लवकर जायला लागणार आहे. चला जाऊ, आता इथं थांबून काय अर्थ नाही. आता जिंकले बक्षीस घेऊन कल्टी खायच घरला. तर आता आम्ही वजरचोंडेच्या ग्राउंडवरती आहे आणि हॅपीचं नियोजन बघा, पूर्ण फुलपेज सारखं नियोजन केले. 1 नंबर, कट्ट म्हणजे कट्ट. अंपायर प्रोफेशनल बोलवलेत अंपायरिंगला, फक्त मध्ये एकच डांब आहे, नाहीतर ग्राउंड कट्ट. या आम्ही एवढे फास्ट आले कमिटी बोलवाल्या म्हणून आले. पाऊस पडायला चालू झाला इथं, सगळा पाऊस बघ, ग्राउंड पाक चिपचिपीत भिजलं रे बाबा. आता कसं खेळत काय मग बॅटिंग सिच्युएशननुसार रिवर्स पण यो नामदेव फायनल मॅन ऑफ द मॅच कोरलीतला. कसं बेस्ट बॉलर काय लागा आर्यन हे बेस्ट बॉलर आहे. डॉगिन बाय आता विकेट पाऊस गेलाय आणि विकेट पूर्ण चिपचिपीत भिजल्या. आता हे सगळे आयोजक लागलेत आता विकेट नेट करायला आणि स्टंपर बॉलनं मॅच आहे. आता काय तटत नाही. कमिटी आता रबर बॉलर खेळवणार आहे. आम्हाला रबर बॉलर 1 मॅच होणार आहे ग्राउंड वाळूपर्यंत. जिंकून आम्ही बॉलिंग घेतल्या. पहिल्यांदा बॅटिंग आपल्या संघाला दिल्या कारण का ग्राउंड बेवल्ला आहे आणि आउटफील्डचा काय अंदाज नाही, म्हणून त्यासनी देऊ दे, चान्स घेऊ दे काय घ्यायच ते. आणि हे बघा आमचं चेन लावला का मुला, क्या मर्दा बाला दिकना लागा यो मसलमॅन आमची टीम. आता हे बघा हावर मॅच खेळायसाठी भिजत आले कवट्यातनं आणि 1 इनिंग झाल्या तर पाऊस पडलाय. आता आणि पावसाची वाट बघत थांबलो. पाऊस गेला, ऊन आलं आणि आमचा डाव चालू झाला पुन्हा एकदा. लास्ट बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल आलेले मच्छिंद्र धाबेल. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चांगला थ्रो, रन आउट. तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि काय सीन सांगू, आम्ही खेळले पूर्ण पावसात आणि अपोजिट संघ खेळलाय पूर्ण असलं वाळलेल्या ह्याच्यात. आता पावसात आम्ही कसं 5 ओव्हरला 55 धावा केल्या, 56 करायच्या होत्या आणि त्यात आणि नशीब आमचं काय जोडा झेंडू विकेट उभा राहिलेत नव्हतं, एवढं घसराल तो. आता तुम्ही बैठला चिला आणि त्यात आणि त्यांच्याकडे पूर्ण वाळलेले आहेत, खेळून निवांत मार लागलेत. आणि आमच्यातले बॉलर त्यासने लागले ती पायात टप्पा टाकायला, मध्ये टप्पा टाकल्यावर बॉल एवढ्या जोरात चाललेलं बाबा तोंड फुटते का काय असं वाटालतं. आणि आमच्याकडे पाया टाकून मोकळं झाले आणि हारून बसले. त्याने 2 बॉल राखून मॅच संपवले. तरी बी हाय त्या स्कोअरला त्याने कट्टाकट्टीले म्हणजे पुढं गेले ते. आमच्यातल्याने त्यांचा अनुभव घेतला बाबा, त्याने आम्हाला टाकलेत मागं बॉल, आपल्याला बी मागं टाकायचं असलं काय नाही. उगा डोकं वेगळंच वापरतात, मार खाऊन बसले. हरलो आता चाललो घरला. कामाचं काय सगळा दिवस खराबच आहे. सकाळ जर अजून असंच आहे, घर नाही बघितलं काय नाही, अनाज 1 तुकडा खाल्ला नाही. आता इथनं आता आम्ही चाललो घरला. सर धर मागं बस सर, मग पाय दुखायला लागलाय, नाटकं करते. मग हात दुखायला तर मोठं बोलाल तर आता चालू काय डोसकं आउट झाले बघा. चला जाऊया आता. बूट तुम्हाला दाखवतो कसलं झाले. बूट बघा पार धर गाडी गेली काय नवस. चला जाऊ आता. काय हरले तर काय बोलू, काय उपयोग नाही. आज बी सेमीफायनल जायचा चान्स होता पण काय हातातनं गेला, काय झाला. चला जाऊ.
आता आलोय आपण आपल्या घरी आणि परवा दिवशी संध्याकाळी बाहेर पडलोय ते आज घरात तोंड दावायला आलेलो आहे. आता राजा सोडून चालला आपल्याला. तर आजच्या ब्लॉगचा करूया डे एंड इथेच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. अवस्था बघा सगळे पाक इधर इकडं बघा अवस्था बघा कपड्याची नुसतं रबर बॉल टोटा असलं पडलं डेंजर की बस. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.